सध्या आपण आहोत तर मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे नजीक। आपण जर बघितलं तर नागोठणे नजीक जे आहे ते अशा पद्धतीचे उड्डाणपूल जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत। मात्र कुठेतरी या उड्डाणपुलाचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचे चित्र जे आहे ते समोर येत आहे। अशा पद्धतीमध्ये हे पॅनल जे आहे ते सध्या या पुलाचे एकंदरीत सुटत आहेत आणि ते पॅनल जे आहे ते चिटकून राहावे यासाठी या पॅनलला जे आहे ते असा स्क्रू नटनी जे आहे ते फिट केलं जात आहे आणि त्यामध्ये जे ते सिमेंट भरलं जात आहे। आपण जर बघितलं तर हा नागोठणे नजीक मुरावडीच्या इथला उड्डाणपूल आहे आणि प्रथमतः आपण पाहिलं तर हा उड्डाणपूल जो आहे तो रहदारीसाठी बंद केलेला आहे। उड्डाणपुलाच्या मध्यभागी जे आहे त्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता नवीन जे आहे ते चित्र समोर येत आहे ते म्हणजे की या उड्डाणपुलासाठी जे काही पॅनल लावलेले आहेत ते पॅनल देखील आता आपण जर बघितलं तर एकंदरीत सुटण्याचं जे आहे ती संभावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे आता या पॅनलला जे आहे ते अशा स्क्रू ड्रायव्हरनी जे आहे ते नट बोल्टनी जे आहे ते फिट केलं जात आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो एकंदरीत एकूण 4 ते 5 ते 6 नट बोल्ट जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्या नट बोल्टनी या पॅनलला फिट केलेलं आहे। किंबहुना भविष्यामध्ये हे पॅनल जे आहेत ते सुटण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे या पुलाला संभाव्य धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे। नट बोल्ट आणि त्यामध्ये सिमेंट अशा पद्धतीमध्ये आता कुठेतरी या उड्डाणपुलाची जी आहे ती मलमपट्टी जी आहे ती संबंधित ठेकेदाराकडून केली जात आहे। मात्र हा सर्व जो आहे तो गंभीर प्रकार जो आहे तो एकंदरीत नागरिकांसाठी जीवघेणा आहे आणि हा संभाव्य धोका जो आहे तो वाहतुकीसाठी रहदारीसाठी आणि वाहन चालकासाठी संभाव्य धोका जो आहे तो हा जीवघेणा ठरू शकतो। राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, नागोठणे, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।